ओव्हर टू रिया घरत व्लॉग्स. लेट्स बिगिन अ न्यू डे विथ अ न्यू वाईब अँड अ न्यू एनर्जी. सो आज आहे फ्रायडे 23rd ऑफ मे आणि आज आहे माझ्या कझिनची एंगेजमेंट. सो म्हणून मी इकडे रेडी झाली. तुम्हाला मी फुल लुक दाखवणारच आहे. सो बघा तुम्ही. आणि आता खूप लोक आलेत. मला लेट झालं आहे बिकॉज माझं काहीच रेडी नव्हतं, त्याच्यामुळे मला लेट झालं आणि सगळं स्टार्ट झालं. मी दाखवतेच तुम्हाला, तर बघा तुम्ही. संमतीचा हा सोहळा आहे, पवित्र नात्यांचा हा सोहळा आहे, दोन जीवांच्या मिलनाचा हा सोहळा आहे, दोन जीवांच्या मिलनाचा. सप्रेम नमस्कार. मी कृषिका कल्पेश घरत वैद्य परिवार तसेच घरत परिवार नवली या सर्वांतर्फे तुम्हा सर्वांचे सहर्ष का. आमची पोयरी पायार लंगडी न डोळ्यान कानी, पायार लंगडी न डोळ्यान कानी, कान मात्र शाबू. आम्ही तुम्हाला संबर हांगून दिलाय नवलीकरांनो. काय लपवलं आम्ही तुमच्यापासून? तुम्हाला आमची पोयरी मान्य आहे का? सांगा. मान्य हत आहे. समृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु श्रेय शांती पुष्टी सुखीचास्तु. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. पूजार्थे आशीर्वाद शुक्ला शांति शांति मनरथः श्रेय शांति चला सर्वांनी टाळ्या वाजवावी. शांती परिस्थिती पूजार्थे सो तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. मी थोडे थोडे क्लिप्स मला जितकं पॉसिबल झालं तितकं मी शूट करायचं ट्राय केलं आणि थोडंफार क्लिप्स घेतले एंगेजमेंटचे. सो खूप छान प्रकारे पार पडले एंगेजमेंट आणि छान वाटते. सो सगळे आता वाजलेत 12 वाजलेत आणि आता मी झोपते आणि उद्या मला उठून जायचं आहे इंटर्नशिपला. सो उद्या सॅटर्डे आहे. असं खूप कंटाळा बट जावं तर लागेल. सो ही मी मेहंदी रात्री काढली हाफ ॲन आवरमध्ये पटकन, म्हटलं काढूया म्हणून. आणि फोटोज वगैरे काढले आहेत. आता ते येत आहेत फोटोज व्हिडिओज आणि सगळं छान झालं. ॲक्च्युली द थिंग इज की खूप फटाफट सगळं झालं. डेट्स वगैरे खूप असे फटाफट झाले आणि खूप सगळं फटाफट झालं. त्याच्यामुळे जास्त तयारी करायला काही टाईम नाही भेटला. मी तर माझं ड्रेस द वन विच आय वोर मी आय गेस 4 to 5 डेजमध्ये स्टिच करून घेतला तो. अँड इट वॉज अ व्हेरी परफेक्ट फिट आणि खूप छान वाटत होता तो ड्रेस. तर असं करत पटापट ते स्टिच वगैरे करून घेतलं आणि त्याच्यामुळे फटाफट खूप घाई झाली. आणि त्यानंतर माझं काहीच रेडी नव्हतं. सकाळपासून बिझी होते कामामध्ये, त्याच्यामुळे माझे इयरिंग्ससुद्धा नव्हते. तर मी ऑन टाईम इयरिंग्स घ्यायला गेले आणि तेवढ्यात पाऊस पडला. त्याच्यामुळे भिजत झाले. त्याच्यामुळे मला लेट झालं ॲक्च्युली तिथे जायला, म्हणून मी जास्त काही शूट नाही करू शकले. बट मला जितकं पॉसिबल झालं तितकं मी नक्कीच शूट केलं आहे. आणि पाऊस पडला थोडा, बट ठीक आहे, लगेच गेला. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला पाऊस पडल्यावर. बट सगळं व्यवस्थित झालं, सगळं नीट पार पडलं. हॅलो एव्हरीवन. सो दिस इज संडे आणि आज आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. सो किती वाजलेत? 12 वाजलेत आणि आम्ही थोड्या मगाशीच निघालो आहे. तर तुम्ही एंगेजमेंटचं जसं की पाहिलं, त्यानंतर हा कंटिन्युएशन व्लॉग आहे.
आम्ही आलो आहे दमनला. जसं की तुम्ही पाहिलं खूप ॲक्च्युली आज संडे असल्यामुळे खूप जास्त रश आहे दमनला. त्याच्यामुळे आम्ही आणखीन पुढे जिकडे गर्दी कमी असेल तिथे आलो आहे. तर आम्ही कोण कोण आलो तिथे आणि इकडे ही लुक ॲट दिस ब्युटिफुल वेव्स इन वेव्स. बघा किती जोरात येत आहे. हे बघा उतरू सुद्धा नाही शकत, म्हणजे आम्ही असंही जाणार नाही आहोत. पण हे बघा ह्याचं आल्याला फोटोशूट चालू झालं इकडे आणि आम्ही गाडी तिथे पार्क केली आहे अँड देन वी आर हिअर. सो हे वेव्स खूप मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे आम्ही, आणि वेदरसुद्धा जरा क्लाउडी आहे त्यामुळे आम्ही जाणार नाही आहोत खाली. सो इथे आम्ही फोटोज काढतो थोडेफार आणि मग लेट्स सी पुढे आणखीन आहेत आम्ही काही इथे बघितलेले. हे बघा ह्या मुलाचं काय चालू आहे. याला फक्त गाडी टर्न मारायला लावली तर हा काय करतो. आणि हा ब्युटिफुल व्ह्यू खूप छान वाटते. इकडे आमचे फोटोज वगैरे काढून झाले आणि खूप छान वाटते इकडे. मस्त असं रिलॅक्स आणि पीसफुल वाटते. आता लेट्स सी आमचा नेक्स्ट कुठे जातोय आम्ही. हा इथे लाईट हाऊस आहे हा वाला आणि हा कुठला हा बंद रस्ता फोर्ट आहे. बंदच आहे हा रस्ता मी बोलला ना. इथे का थांबवलंय माहिती नाही बट थांबव. कोणाचा तरी कॉन्वे येत आहे. हो ना भाई, गोव्याला आलंय त्यात काय एवढं. ठीक आहे आम्ही आता गोव्याला पोहोचलोय दमन वरून. शॉर्टकट होता तो तुम्ही कॅप्शन मध्ये रिया टाकेला शॉर्टकट. ही आमची दुसरी ब्लॉगर आणि ही पेंग्विन. आम्ही बंद कर आता. आणि स्कॉर्पियन. मी गोव्याला आलो. चला स्टे ट्यून. देवका बीच ना, देवका बीच इकडे आणि खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे इथे आणि गार्डन सुद्धा छान आहे इथे. आता आम्ही बघतो आम्हाला काय खायला भेटेल. चना खाऊ. आमचं खाऊन झालं आणि आम्ही जे छोटे मोठे स्नॅक्स घेतलेत लेस वगैरे ते खातोय आता. आणि इकडे जोक्सवर जोक्स क्रॅक होत आहेत फक्त. हा एकटा मुलगा खातोय ते मी वाटतो एक दिवस तुला भेटला. आम्ही आता पोचलोय आणि बोईसरला आलोय. बोईसरला आता बघू कोणत्या तरी कॅफे मध्ये किंवा कुठेतरी खायला चाललोय. बघ एकच झाले ना झाले पण ह्याच्यामध्ये काय मिळतच नाही. आम्ही घरी आलोय आणि घरी येता येता आम्हाला ऑलमोस्ट 9 वाजले होते बिकॉज आम्ही बोईसरला येऊन परत मोमोज खायला गेलो त्यामुळे उशीर झाला. सो घरी येऊन 9 वाजले होते आणि मग गप्पा मारत होते. त्याच्यानंतर मस्ती वगैरे चालू होती. त्याच्यानंतर व्लॉगच नाही केलं आणि आता मी ऑलमोस्ट 11 वाजत आल्यात तेव्हा व्लॉग करते. सो तुम्ही बघितलंच असेल तर आज आम्ही गेलो होतो दमनला आणि आम्ही कोण कोण गेलो होतो तुम्हाला माहितीच असतं. नेहमी आम्ही जातो 5-6 जणं. सो आज 5च जणं गेलेले आम्ही बिकॉज ती अवेलेबल नव्हती तिथे त्याच्यामुळे आम्ही 5च लोक गेलेलो. ह्या ब्लॉगमध्ये एंगेजमेंटचं ब्लॉगसुद्धा आहे माझ्या कझनच्या एंगेजमेंट. ते सुद्धा मी थोडंसं जितकं पॉसिबल ॲक्च्युली त्या दिवशी खरंच टाईम नव्हता त्याच्यामुळे मी नाही शूट करू शकले. बट मी ट्राय केलं की मी मोस्टली तरी घेईन. सो मी जेवढं पॉसिबल झालं तितकं घेतलं. तर दॅट्स इट फॉर दी व्लॉग. हा व्लॉग इथेच संपतोय. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि भेटूया पुन्हा आपण अशा एका नवीन व्लॉगमध्ये. टिल दॅन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय.